वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम युनिक अशी खिचडी. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं 2 चमचे तूर डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 कप मी तांदूळ घातलेत. यांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी इथे तुकडा तांदूळ घेतलेले आहेत. आय थिंक आपण ज्यावेळेस खिचडी बनवतो त्यावेळेस तुकडा तांदूळच वापरतात, त्यामुळे मी तुकडा तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ घेता तरी चालेल. मी इथे 2 चमचे दही घेतलेला आहे. त्यामध्ये बेसिक मसाले टाकलेले आहेत. बिर्याणी मसाला टाकलेला आहे, घरगुती काळा तिखट टाकलेला आहे, हळद, धने पावडर, त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून या सर्वांना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकलेलं आहे त्याचमध्ये मी. त्यानंतर इथं कुकर घेतलेला आहे मी. कुकरमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. या सर्वांना छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, बटाटा घातलेला आहे. या सर्वांना सुद्धा छान असं झाकण ठेवून 10 मिनिटं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर भाज्या थोड्याशा शिजल्या पाहिजेत. त्यानंतर यामध्ये आपण जे दहीचे मिश्रण करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे. त्याला सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यानंतर अद्रक टाकलेला आहे. याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे. छान असं वाफ काढून घ्यायची आहे तांदूळ टाकल्यानंतर. त्यानंतर यामध्ये पाणी असं भरपूर टाकायचं आहे. यामुळे छान अशी डाळ खिचडी आपली तयार होते. पाणी टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान अशी आपली डाळ खिचडी तयार आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं तूप. या पावसाळ्यात ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा.